लावलीस का सांजवर? हो आई, आत्ताच लावून झाली. हो. काय ओ आज किती वाती वळून झाल्या तुमच्या? वाती? हो वाती वाती आपल्या फुलवाती काडवाती. हो तेच विचारतोय मी, किती वळून झाल्या? हो त्या तर करूनच ठेवलेल्या असतात. आई पण आज केल्यात ना तुम्ही? मी कशाला करेन? आज काय तो वातीवळा दिवस आहे की काय? म्हणजे हल्ली काय काय ते दिवस करतात तसा. म्हणजे तुम्ही वाती वळल्या नाहीत तर? मे आय कम इन? तुझं काय काम आहे इकडे? तू कशाला आलायस आता? एक गुड न्यूज घेऊन आलोय. अगो बाई, हो का? काय रे? सईचा ऑनलाईन रिझल्ट आलाय, सो त्याच्या प्रिंटआउट्स घेऊन आलोय मी. अरे दिवे लागणीला सईची गुणपत्रिका घेऊन आलायस म्हणजे चांगलाच लागला असणार निकाल. ये ना आत ये. उंबरठ्याच्या बाहेर कशाला उभा आहेस? गाजराची वडी केली आहे, ती खाऊन जा, तोंड गोड करून जा. आलाच आहेस तर ये. अरे पण काय लागलंय निकाल? सई, इट्स युअर रिझल्ट, तूच सांग. मला 95% मिळालेत. अय्या, कमालच झाली बाई. अभिनंदन सई, छान. हो सई, अभिनंदन तुझं. अप्पा, माझी गुणपत्रिका बघा ना. अहो, कांगारूने आणलेल्या कागदाला तुम्ही स्पर्श करणार? हा कागद जरी त्याच्या हातातला असला तरी सुद्धा यावर गुण माझ्या नातीचे आहेत. सईची मेहनत तर आहेच, पण नचिकेतने पण खूप सहकार्य केलंय. हो बाई, त्याच्याचमुळे तर करू शकली ना ती हा अभ्यासक्रम. हो नक्कीच. मी बघते. नमस्कार. हो हो, केतकरांचंच घर. हो बरोबर. त्यांना काही निरोप द्यायचा आहे का? नाही, ते आहेत ना इथेच, तुम्हीच बोला त्यांच्याशी. हां नचिकेत, सिडनीहून तुमच्या बाबांचा दूरध्वनी आहे. ते असं म्हणाले की त्यांनी खूप वेळा तुम्हाला भ्रमणध्वनी केला, पण तुम्ही उचलला नाही म्हणून त्यांनी इथे दूरध्वनी केलाय. त्यांच्याशी बोला ना. Hello? Dad, no. No, 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 not at all. Not at all. We have had a conversation on this. No, 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 no. I'll talk to you later. Bye. No. काय नाही, इम्पेशंट झाला डॅड. या रवी देशपांडेचा दूरध्वनी इथं कसं काय आला? आपला क्रमांक कोणी दिला त्याला? आप्पा, काही अघटित घडलं तर असावा ना, म्हणून दिलाय नचिकेतनी क्रमांक. आणि म्हणूनच आपल्याकडे पण आहे ना त्यांचा क्रमांक. पण काय रे नचिकेत, इकडे दूरध्वनी आला म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही ना? नाही, काळजी नाही, पण काय? मॉम डॅड बोलतात की इथे सगळं रॅपअप करून सिडनीला परत आहे. इथे किती दिवस राहणार? अरे मग का थांबलायस इथं? जा ना आपल्या देशात. आपला देश तोच असतो जिथे आपलं हार्ट असतं, आपलं मन असतं. हे असे शब्दांचे खेळ बरे जमतात तुम्हा परदेशीयांना. एक मिशन आहे म्हणून मी इथे राहतोय आप्पा. ते मिशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी इथून कुठे पण जाणार नाही. माझे मॉम डॅड इथे आले मला घेऊन जायला किंवा कोणाला पण पाठवलं त्यांनी, तरी पण आय वोंट गो, अँड दॅट इज फायनल.
सकाळी सकाळी कुठे निघालीस? सुप्रभात अप्पा. सुप्रभात. फार घाईत दिसतीयस. हो अप्पा, म्हणजे आता निकाल लागला असला तरी पुढचा टप्पा आहेच ना माझ्या आंतरजालावरच्या अभ्यासक्रमाचा. हो, पण या स्वातंत्र्य दिनानिमित्त अभ्यासक्रमाला तुमच्या 4 दिवस सुट्टी असेल ना? हो, सुट्टी आहे. मग आत्ता कुठं निघाली? अप्पा, मला ना एका धड्याच्या काही छापील प्रती हव्या होत्या, त्यासाठी रिचाकडे चालले. तिच्याकडे ते यंत्र आहे ना, मग आपलं विनामूल्य काम होईल म्हणून. वा, उत्तम. विनामूल्य होणार असेल तर तिच्याकडे जा. हो अप्पा, लगेच येते. हो हो हो. सावकाश जाग. Who's it? I'm coming. Oh wow! What a pleasant good morning. नचिकेत, माझ्याकडे ना फार वेळ नाहीये, तुला माहितीये. मी आज अप्पांची खोटं बोलून आले इथे. आपणची खोटं बोलली? हो. इम्प्रूव्हमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्करी करू नकोस नचिकेत. एक तर ना त्या घाई गडबडीत मी माझा भ्रमणध्वनी सुद्धा घरी विसरले. हो ना, जाऊ दे. तू आहेस ना काम. अरे अरे साई, मी काय सांगते ते ऐक ना आधी. तू आत्ताच्या आत्ता रिचाला भ्रमणध्वनी कर आणि सांग की मी तिच्याकडे जाते असं सांगितलंय घरी आणि इथे आले. बट मी कॅमेरा सेटअप केलाय, सो आय वॉन्ट टू क्लिक युअर फोटोज. ठीक आहे, वेळ आहे का नचिकेत छायाचित्र काढायची? साई, मी फुल डे तुझे फोटोज काढू शकतो. अरे पण मी साई, प्लीज गिव्ह मी अ गॉर्जियस स्माइल डार्लिंग. नचिकेत, तू पण ना. स्किप अ बीट अगेन. नचिकेत, काहीतरीच काय रे तुझं. अरे व्हॉट आर यू डुईंग? कॅमेरा घेतोय मी. रिचाला भ्रमणध्वनी करून सांग ना तू. करतो, मग फोन इज ऑन चार्ज. चार्ज झालं की मी कॉन्टॅक्ट करतो. ओके, प्लीज ओब्लाइज माय कॅमेरा मॅम. ठीक आहे. रेडी? हा हा. साई, शम हा दम, उपरम, श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा यांच्या आधी आहे, म्हणून हे सर्व मिळून क्षमादिष्टक असे म्हटले जाते. हो, हे महत्वाचं. हो सुनबाई, पुढं वाचा. हो. परमात्म्यापर्यंत पोचण्यात अडथळे निर्माण करणारे जेवढे विषय आहेत त्यांना निश्चयपूर्वक अंतःकरणात कोंडून ठेवणे म्हणजेच मनोनिग्रह. हो, मनोनिग्रह महत्वाचा. आप्पा, घशाला कोरड पडली. आप्पा, पोटभर पाणी पिऊन येऊ का? अगं 2 तास झाले वाचून दाखवतेस, तहान लागणारच ना. जा पाणी पिऊन ये थोडं. हो. तुम्ही सुद्धा नीट ऐका जरा. मनोनिग्रहावरचा उतारा. हा हो हो, अहो मी ऐकतेच आहे. पण तुम्ही ऐकून काही उपयोग नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? अहो, हे सगळं आमच्यासारख्या पामरांसाठी. तुम्ही तर मनोनिग्रहाचा महामेरू आहात. तुम्ही जे ठरवाल ना ते करू शकता. तुम्हाला खरंच असं वाटतं सौभाग्यवती? अहो, मी बापडी कधी खोटं बोलते का? छे, अहो,
तुमची तर आध्यात्मिक प्रगती एवढी झाली आहे ना की या सगळ्याच्या अगदी पार गेलात तुम्ही. हे तर आहेच म्हणा. येऊ का? रिचा, अगं ये ये. नमस्कार अप्पा, कशा आहात? हो नमस्कार नमस्कार, मी मजेत आहे. आजी, सई कुठे आहे ग? सई आहे ना, अगं वर असेल तिच्या खोलीत. ओके, मग मी जाते तिच्या रूम मध्ये. काय? म्हणजे मी तिच्या खोलीत जाते, खोलीत. नाही पण सई तिच्या खोलीत कशी असू शकेल? अहो खोलीत नाही तर कुठे असेल? खोलीतच असेल. हे ती जाताना तर सांगून गेली होती की मी रिचाकडे जाते म्हणून. माझ्याकडे? अहो तुम्ही नीट ऐकलं नसेल. हे बघा, मी नीट व्यवस्थित ऐकलंय. अरे देवा. सईला जाऊन 2 तास झाले आणि ती अजून तुझ्या घरी पोहोचलेली नाही. मग नक्की गेली कुठे? घे कॉफी घे आणि सांग कशी झाली. छानच झाली असणार. असं काही नाही हा, पिऊन बघ आधी. अमेझिंग. काय अमेझिंग नचिकेत, साखर जास्त झाली. सो स्वीट गोष्टी जास्त झालेल्या आवडतात मला, म्हणूनच तू आवडलीस. राईट? सई, तू कधी एकदा मिसेस देशपांडे होते इथे माझ्या समोर कायम उभी राहते असं मला झालं. तुझ्याची कॉफी 4 टाइम्स अ डे पिऊ शकतो मी. पण माझ्या हातची कॉफी 4 वेळा पिण्यासाठी लग्नच करायला हवं असं नाहीये ना. म्हणजे मला जमेल तसं मी इथे येईल आणि तुला कॉफी करून देईन. आय एम सिरियस साई. आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर अ वेडिंग. कम ऑन, लेट्स जस्ट गेट मॅरिड. अरे नचिकेत, तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. सगळं सोपं वाटतं ना तुला. बट अजून किती वेळ वेट करायचं? आय प्रपोज यू, त्याच्यानंतर तुम्हाला हो बोलली, याला सुद्धा 6 months होऊन गेले. इट्स हाय टाइम नाउ. कम ऑन, लेट्स गेट मॅरिड, लेट्स हॅव किड्स. मला वाटलं होतं की परदेशात वाढलेल्या मुलांना लग्नाचं एवढं काही नसतं, पण तुला तर लग्नाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. साई, मला तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. पण नचिकेत, तुझे आई बाबाच म्हणाले तुला तिकडे ये म्हणून. मग त्यांनी जर आग्रह केला तुला तर तुला जावंच लागेल. इम्पॉसिबल. तू मिसेस देशपांडे होत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. मी बोललो त्यांच्याशी, आय कन्व्हिन्स देम. अरे पण परत त्यांचा दूरध्वनी आला तर? तुमच्याकडे ना नाही येणार बोललो मी. अरे पण नचिकेत, ते लुक इनटू माय आईज साई. डू यू रिअली थिंक की मी तुला सोडून जाईन? तुझ्या सगळ्या डाऊट्सचे आन्सर्स इथे माझ्या आईज मध्ये आहेत. आय कॅनॉट एक्सप्रेस एव्हरीथिंग इन वर्ड्स, बट माझे डोळे एक्सप्रेस करू शकतात मला काय फील होतं तुझ्यासाठी ते. यू आर माय लाईफ सई. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. घरी कोणीच फोन उचलत नाहीये. म्हणजे सई तिथे नाहीये? अहो पावसाळ्यात हल्ली खूपदा बिघडलेले असतात ना दूरध्वनी, मग कोणी उचलत नाही. तुझ्या घरच्यांकडे कोणाकडे भ्रमणध्वनी आहे का? माझे मॉम डॅड, सॉरी, म्हणजे माझे आई बाबा बाहेर गेलेत. पण आपा सई तिथेच असेल. पण ती एकटी तिथं काय करत असेल? अहो ती माझी मेड, म्हणजे जेवण बनवणारी मावशी, तिच्यासोबत गप्पा मारत बसली असेल. ती आहे घरी. हा, गप्पा मारायची ना एवढी आवड आहे सईला. मागे एकदा माझी मैत्रीण, तुम्ही गप्प बसाओ.
अहो एवढी कशाला काळजी करताय? सईची आणि तिची चुकामुक झाली असेल, येईल ती परत. अहो चुकामुक झाली असेल तर रिचाची वाट बघत ती 2 तास तिथे थांबणार आहे का? ती आली की सांगेल ना. तुम्ही जरा शांत बसा बघू. तिचा भ्रमणध्वनी सुद्धा नेमका ती इथे घरी विसरून गेलीये. कुठे गेली असेल बरं ती? अहो कदाचित ती देवळात गेली असेल. तशी देवभोळी आहे ना आपली सई. वाटेल ते बडबडू नका हो तुम्ही. अप्पा तुमच्या दुकानात गेली असेल का ती? ठीक आहे मग दुकानात आपण दूरध्वनी करून विचारूया ना. नको नको, नाही म्हणजे दुकानात गेली असती तर प्रसन्ननी आपल्याला दूरध्वनी करून कळवलं असतं ना. तसं मला वाटतं भाजी आणायला गेली असेल ती. भाजी आणायला 2 तास लागतात आणि मंडई कुठं लांब आहे, इथं जवळच तर आहे. अप्पा मी एक काम करते, मी घरी जाऊन बघून येते आणि मग तुम्हाला कळवते. हो चालेल चालेल. नाही थांब जरा. अहो आता काय? अहो आपली एकुलती एक नात गायब झाली आहे आणि तुम्हाला कशी काळजी वाटत नाही हो? माझ्या मनात तर नको नको ते विचार यायला लागलेत. अहो 2 तास तर झालेत, येईल ती, काळजी नका करू. मन चिंती ते वैरी न चिंती. तिला रस्त्यात काही झालं नसेल ना? म्हणजे एखादा अपघात तर झाला नसेल ना? अहो तसं काही झालं नसेल हो तिला. मग तिचं कोणी अपहरण तर केलं नसेल ना? सई बाळा कुठे आहेस? ए नचिकेत चल रे, मी निघते. इथे आले ना की माझा वेळ कसा जातो ना कळतच नाही. सई आपण फक्त गप्पा मारतो हो तरी वेळ जातो ना. म्हणजे काय नाही, तू खूप इनोसंट आहे सई, आणि या इनोसन्समुळेच आय फॉलन इन लव्ह विथ यू. नचिकेत तू पण ना कधी काय बोलत असतो ना कळतच नाही. अरे ऑस्ट्रेलियामध्ये हॉट ब्युटिफुल मुली खूप आहेत, बट तुझ्यासारखी इनोसंट ब्युटी तिकडे नाही. पण बघू ना आता देशपांडे, तुम्ही किती दिवस अजून इथे राहताय? चल मी निघते. चल मी येतो तुला ड्रॉप करायला. कशाला सोडायला यायचंय? मी कुठे लांब चालले, इथे शेजारीच तर राहते. पण आता खूप वेळ भेटणार नाही तुम्हाला. आय मिस यू. मी पण तुला खूप मिस करेन. ग्रेट. पण उद्या भेटणार आहोत की नाही आपण? येस, उद्या मी येणार आहे फ्लॅग होस्टिंगला, बट आता मी तुला गेट पर्यंत ड्रॉप करणार. बरं ठीक. लेट्स गो. आजी मी ना घरी जाऊन बघून येते सई तिथे आहे का. आप्पा मी कळवते तुम्हाला. रिचा मला माहितीये ती तिथं नाहीये. अहो काय माहितीये तुम्हाला? की सई रिचाच्या घरी नाहीये आणि ती तिथे एवढा वेळ थांबणं शक्यच नाही. तिला शोधायला हवं. बरं मी आणि रिचा जाऊन शोधून येतो तिला. मी पण येणार. तुम्ही कशाला? आम्ही दोघी जातो ना. नाही, मी येणार म्हणजे येणार. अहो पण तिच्या गाडीवर मागे एकच जागा आहे, हो की नाही रिचा? हो हो हो. मग आता का तुम्ही लहान मुलासारखे पुढे बसणार आहात का? ठीक आहे, मग आपण चालत जाऊ तिला शोधायला. अहो तुम्हाला उगीच श्रम होतील, तुम्ही बसा बघू इथे, आम्ही दोघी जाऊन येतो. हे बघा, मी काय करायचं हे तुम्ही मला सांगू नका. मी माझ्या नातीला शोधायला येणार म्हणजे येणार. अहो असे सदरा तरी घाला ना. हो बरोबर आहे. हा. ऐकतील ते आप्पा केतकर कसले. चला चला लवकर, सईला शोधायला हवं. अहो पण मी काय म्हणते मला कोणी हाक मारली?